तर बघून कळलंच असेल तुम्हाला की आज आपण काय बनवतोय. तर आज आपण बनवतोय अगदी सोपी दम आलूची रेसिपी. कुकरमध्ये कुठल्याही प्रकारची झंझट न करता. तर इथं मी कांदे घेतले, 4 कांदे घेतले. ते अतिशय बारीक कापून घ्यायचे आपल्याला, किंवा तुम्ही कांद्याची ग्रेव्ही वापरली तरीही चालेल. आणि जर तुम्ही असे कापून घेत असाल तर खूप असे जास्त बारीक कापून घ्यायचे. मी खूप बारीक कापून घेतलेत कांदे. कांदे बारीक कापल्यामुळे काय होतं, ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो, म्हणून बारीक कापून घ्यायचे आहेत. सेम तसंच टोमॅटोसुद्धा आपल्याला खूप जास्त बारीक कापून घ्यायचे आहेत. किंवा मग तुम्ही डायरेक्ट टोमॅटोची ग्रेव्ही वापरली तरीही चालेल. आणि जर असं टोमॅटो घेत असाल तर बारीक कापून घे. तर मी छोटे छोटे बटाटे घेतले आणि फुकच्या सहाय्याने त्यांना असं याची साल काढून घेतली आहे मी. तर सर्व बटाट्यांना अशी फुकणे चित्र काढून घ्यायचे. मी तेल टाकून घेतले बऱ्यापैकी जास्त. आता आपण हे जे पोटॅटो आहे ते डायरेक्ट फ्राय करून घेणार आहे. तर गॅस फुल करायचा आहे. तेल आपलं बऱ्यापैकी तापलंय. तर आपले पोटॅटो छान फ्राय होत आहे. कमी गॅसवर छान यांना फ्राय करून घ्यायचे. तर ही दम आलू करण्याची सोपी पद्धत आहे. तुम्ही बघू शकता बटाटे छान असे आता कवर पकडायला लागलेत. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता आपण हे काढून घ्यायचे. मी थोडंसं यातलं तेल काढून घेते आता. तर फोडणीसाठी मी खडे मसाले घालून घेते. थोडासा जिरा, चिमूटभर हिंग, कांदा आपण छान असा परतून घ्यायचा आहे. मी कांदा परतण्यासाठी त्यात 1 चमचा मीठ घालते, म्हणजे कांदा आपला लवकर तळला जाईल. आता घालून घ्यायची लसूण अद्रकची पेस्ट. ही पेस्ट पण छान परतून घ्यायची. मला कांदा व्यवस्थित छान असा परतला गेलाय. कलर पण मस्त चेंज झालेला आहे. आता लसूण अद्रकचा कच्चापणा गेल्यावर त्यात घालून घ्यायचे टोमॅटो. आता हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे.
मी इथं एक 100 ml दही घेतलं आहे आणि ते छान आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे. तर ह्या स्टेजपर्यंत आपण छान असा कांदा टोमॅटो परतून घेतला आहे. आता आपण यात कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. कलरसाठी वापरली आहे मी आणि 1-2 चमचे तिखटपणा येण्यासाठी. आता 1-2 चमचे धना पावडर टाकून घ्यायची. नंतर टाकायचा आहे 1 अर्धा चमचा गरम मसाला आणि परत एकदा हे ढवळून घ्यायचं. आता छान तिखट आपलं परतून झालंय व्यवस्थित. आता यात जे आपण दही भेटून घेतलं होतं ते दही घालून घ्यायचं. तर मी इथे 100 ml दही घेतलंय आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर दह्याचा कच्चापणा ऑलमोस्ट आता गेला आहे. आपण याच्यात थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आणि 1-2 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची. आता ग्रेव्ही आपली छान शिजते. आपण त्यात ही जे फ्राय केलेले पोटॅटो होते ते टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यात टाकून घ्यायची 1 पाव चमचा हळद. मी हळद आधी टाकायला विसरली होती त्याच्यामुळे मी आता घालते. तुम्ही जेव्हा चटणी पावडर वगैरे टाकली होती तेव्हा हळद घालून घ्यायची. तर आपल्याला याच्यात अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं. कारण हे कांदा आणि टोमॅटो शिजल्यानंतर थोडेफार आपली ग्रेव्ही घट्ट होईल म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं. आता सगळ्यात लास्टला याच्यात घालून घ्यायचंय मीठ. तर मी आधी फक्त कांद्यापुरतंच मीठ घातलं होतं. त्याच्यामुळे आपण आता मीठ घालून घ्यायचंय आणि छान असं ढवळून घ्यायचं. आणि आता गॅस कमी करून कुकर लावून त्याची 1 शिट्टी काढून घ्यायची. अगदी परफेक्ट 1 शिट्टी काढून घ्यायची. खूप जास्त शिजवायचं नाहीये. बरोबर 1 शिट्टी झाली की आपण गॅस बंद करून घ्यायचा. कुकरची मी 1 शिट्टी करून घेतली आहे. बघूया आपण शिट्टी किती छान झाली आहे. घ्यायची तर तयार झाली आपली मस्तपैकी अशी दम आलूची रेसिपी. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.